भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 3 पश्यैता पांडुपुत्राणामाचार्य महती चमू व्यूढा द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। श्लोकाचा अर्थ दुर्योधन आपल्या गुरु द्रोणाचार्यांना म्हणतो, गुरुजी, पांडुपुत्रांची ही विशाल सेना पहा, जी आपल्या बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नने व्यवस्थित मांडली आहे। या श्लोकातून मिळणारे शिकवण: 1. विचारपूर्वक रणनीती आखणे। पांडवांची सेना व्यवस्थित मांडलेली आहे, यावरून योग्य नियोजनाचे महत्त्व कळते। कोणतेही कार्य यशस्वी करण्यासाठी योग्य योजना आवश्यक असते। 2. शिक्षक व शिष्याचे संबंध। धृष्टद्युम्न हा द्रोणाचार्यांचा शत्रुपुत्र असूनही त्याने त्यांच्याकडून शिक्षण घेतले आणि आता त्यांच्या विरुद्ध युद्धासाठी तयार आहे। यातून कळते की ज्ञान हे कोठूनही मिळवता येते, परंतु त्याचा योग्य उपयोग महत्त्वाचा असतो। 3. प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीची जाणीव। दुर्योधन आपल्या शत्रूच्या सैन्याची ताकद ओळखून आपल्या सेनापतींना सावध करतो। यातून आपल्याला शिकवण मिळते की कोणत्याही स्पर्धेत प्रतिस्पर्ध्याची ताकद आणि रणनीती ओळखून पुढे जावे। हा श्लोक नेतृत्व, नियोजन आणि प्रतिस्पर्ध्याचे आकलन याबद्दल महत्त्वाची शिकवण देतो। धन्यवाद। व्हिडिओ आवडली असेल तर शेअर आणि सबस्क्राइब करा।